पुढची महत्त्वाची बातमी बघूया। सध्या लाडकी बहीण योजनेमध्ये नव्याने करण्यात आलेल्या फेरबदलात अनेक महिलांचा अर्ज बाद होताना दिसतोय आणि अशातच आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या जिल्ह्यातच एकूण 15,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या। अनेक महिलांचे कागदपत्रांच्या त्रुटीमुळे फॉर्म अपात्र झालेत अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आलेली आहे। उन्हाने हैराण झालेले सांगली शहर आणि मिरज शहरात आणि पूर्व भागाला अचानक वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसलेला आहे। आज सकाळपासून उन्हाचा तडाखा असताना अचानक संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे पावसाने झोडपलेला आहे। या पावसाने हवेत काहीसा गारवा निर्माण झाल्यामुळे थोडा दिलासा मिळतोय। मात्र या वादळी पावसाचा हंगामी पिकांना मात्र मोठा फटका बसणार आहे। संध्याकाळी 5च्या दरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली आणि सोसाट्याचा वादळी वाऱ्याचा तडाखा सांगली आणि मिरज पूर्व भागाला बसलेला आहे। या वादळी वाऱ्याची तीव्रता इतकी होती की अनेक झाडांच्या फांद्या या रस्त्यावरती उन्मळून पडलेल्या आहेत, तर रहदारी मार्गावरती पालापाचोळा सुद्धा रस्त्यावरती आलाय। आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। कराडसह पाटणमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। दरम्यान पावसामुळे स्थानिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळालाय। जळगाव जिल्ह्यातील चुंचाळे इकडे पाणंद रस्ते आणि शेतशिवार खुलं करण्याची योजनेची अंमलबजावणी सुरू आहे। चुंचाळे आणि चौगाव इथे 4 किलोमीटरचा रस्ता खुला करण्यात आल्यामुळे शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यास शेतकऱ्यांना मार्ग सुकर झालाय। जळगाव जिल्ह्यातील यावलमध्ये सावखेडा सीम शिवरास फणस हे उपलब्ध झालेले आहेत। एकाच झाडाला 100च्या वर फणस लागलेले असून शेतकऱ्याला यातून चांगलं उत्पन्न आलंय। रायगड रोपवेच्या मोफत सुविधेमुळे केवळ 3 तासात 1700 दिव्यांगांना रायगड किल्ला पाहण्याची संधी मिळालेली आहे। शारीरिक अपंगत्वामुळे गड किल्ले चढ उतार करणं त्रासाचं ठरतंय। हे लक्षात घेऊन रायगड रोपवे प्रशासनाने दिव्यांगांसाठी रोपवेची सुविधा पूर्णपणे मोफत ठेवली आहे। छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे शेकडो टँकर पाण्याच्या अभावामुळे उभे आहेत। जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठा खंडित झालाय। मालेगावमधील जिजामाता उद्यान परिसरामध्ये लावलेला बॅनर चर्चेचा विषय ठरलेला आहे। साईबाबा मंदिर ते विद्यानगर हा रस्ता शोधून दिल्यास मनपा शहर अभियंता यांना 10 लाखांचं बक्षीस दिलं जाईल अशा मजकुराचा बॅनर लावण्यात आलेला आहे। प्रत्यक्षात काम न करता कागदोपत्री रस्ता तयार करण्याचा आरोप अधिकारी कार्यकर्ते पंकज पाटील यांनी केलेला आहे। जळगाव चाळीसगाव एसटी बसमध्ये कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाद झाल्यामुळे जवळपास अर्धा तास प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे। प्रवासी महिलेला कंडक्टरने मारहाण केल्याचा आरोप तिच्या पतीने केलेला आहे। या राड्यानंतर अखेर पोलिसांनी बस थेट पोलीस ठाण्यात नेली। सिंधुदुर्गात ओरोस नगरपंचायत होण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आलेली आहे। दरम्यान काही ग्रामस्थांनी नगरपंचायतीला विरोध केलाय आणि ग्रामीण भाग वगळून प्राधिकरण क्षेत्रात नगरपंचायत व्हावी अशी मागणी केली आहे। या सभेतील सरपंच शाब्दिक बाचाबाचीमुळे सोडून गेलेले आहेत। या ग्रामसभेतील 200 लोकांनी एकमताने ठराव मंजूर केला। जळगावच्या भुसावळ महावितरण विभागांतर्गत बनावट प्रमाणपत्र असलेल्या ठेकेदारांना निविदा प्रक्रियेत पात्र करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कार्यकारी अभियंता भामरे यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे। अकोला महानगरपालिकेत 2025-26चा अर्थसंकल्प महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांनी आज सादर केलेला आहे। एकूण 1445 कोटींचा हा अर्थसंकल्प असून यंदा कोणतीही नवीन दरवाढ करण्यात आलेली नाहीये। नंदुरबार नगर परिषदेची कर भरण्याची अंतिम मुदत अवघ्या 5 दिवसांवरती येऊन ठेपली आहे। दरम्यान अशातही केवळ 35 ते 40% कर वसुली पूर्ण झाली आहे। नागरिकांना तातडीने कर भरण्याचं आवाहन पालिकेने केलं आहे। नंदुरबारच्या शहाद्यात पंडित मिश्रा शिवपुराण कथा वाचन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। 1 ते 5 एप्रिल दरम्यान हा कार्यक्रम होणार असून यासाठी जय्यत तयारी करण्यात येते। या कार्यक्रमासाठी जुना मोहिदा रस्त्याची दुरुस्ती केली जात असल्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे। डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया आणि रशिया युक्रेन युद्धाची निवळलेली तीव्रता यामुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। मागील 24 तासात सोन्याच्या दरामध्ये 1000 ने तर चांदीच्या दरात 2000ची घसरण झाली आहे। सोन्याचा दर प्रति तोळा 90,000 तर चांदीचा दर प्रति किलो 99,000वरती गेला आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील घोटा इकडे शेत शिवारामध्ये अज्ञात व्यक्तीने 3 शेतकऱ्यांच्या शेतातील लाखोंच्या साहित्याला आग लावत साहित्य जाळलेलं आहे। लाखोंचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हताश झालाय।
फहीम खानच्या घरावरती ज्याप्रमाणे बुलडोझर चालवला त्याचप्रमाणे प्रशांत कोरटकरच्या घरावरती बुलडोझर चालवावा अशी मागणी मधुजी राजे भोसलेंनी केलेली आहे. प्रशांत कोरटकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असंही यांनी सांगितलेलं आहे. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील प्राणी पाण्याच्या शोधामध्ये गावाकडे येत असल्याचं चित्र पाहायला मिळते. पाण्याच्या शोधात एक अस्वल गावामध्ये आले आणि एका झाडावरती चढल्याचं दिसून आलेलं आहे. यावेळेला नागरिकांनी अस्वलाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. अधिवेशनामध्ये कोविड काळामध्ये घोटाळ्यातला आरोप भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी केलेला होता. या प्रश्नावरती उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधिमंडळात अशोक थोरातांच्या निलंबनाची घोषणा केली. कोपरगाव शहरात 2 गटात हाणामारी झाल्यानंतर एकमेकांविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ला करून दहशत माजवणाऱ्या आरोपींवरती कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कोपरगाव शहर आणि तालुका बंदची हाक देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे केळशी या रस्त्यावरती पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या नावाने खोदून ठेवण्यात आलेली वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होती. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये पोलीस माओवादी यांच्यामध्ये मोठी चकमक झाली. 3 माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय. 500हून अधिक जवानांनी माओवाद्यांच्या मोठा कॅडरला घेरलेला आहे. 2 दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड एसटी आगारातील चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवत प्रवाशांच्या जीवाशी खेळल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी राज्य परिवहन महामंडळाने निलंबनाची कारवाई केली आहे. महाड नगरपालिकेच्या घंटागाड्यांचे देखभाल आणि दुरुस्तीकडे महापालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. या गाड्या अल्पावधीतच भंगारात टाकण्यात आल्या. त्यामुळे सुमारे 5 ते 6 गाड्या पालिकेच्या परिसरात बंद अवस्थेत धूळ खात पडून आहेत. परभणीच्या राणी सावर गावात वीज वितरण कंपनीच्या डीपीला आग लागली. फायर ब्रिगेड आणि कर्मचारी वेळेत न पोहोचल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर करत आग विझवली. जालन्यात किरकोळ कारणावरून तरुणाला फायटर आणि बंदुकीच्या मुठीने बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. हातात पिस्टल घेत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून आरोपीचा शोध सुरू आहे. मालेगावात 6 जणांच्या टोळक्याने व्यापाऱ्यांवरती हल्ला करत त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या व्यापाऱ्यांकडून 25 लाख लुटून आरोपी फरार झालेत. मुंबई आग्रा महामार्गावरती घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाढत्या उन्हामुळे शाळेच्या वेळेत बदल करण्यासोबतच शाळेच्या मध्यान्ह भोजनात मुलांना सरबत, ताक, ORS देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेत शाळांकडून विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडीचं ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराचा कळशरोहण कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरा केला गेलाय. गाडेवाडीतून भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील आमगावमधील ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे 4 तालुक्या